शिर्डी येथील आउटसोर कामगारांच्या 2 महिन्यांच्या थकीत पगार आणि दिवाळी बोनससाठी शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी एमपी कंपनीच्या ऑफिसमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून त्वरित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। साईबाबा संस्थांनी नेमलेल्या एमपी कंपनीचे स्वच्छतेचं काम करणाऱ्या कामगारांचे हे दिवाळीच्या तोंडावर 2 महिन्यांचे पगार थकवले आहे। कंपनीच्या पगाराविषयी विचारणा केली असता ही लोक उडवडीची उत्तरे देतात, तर कधी संस्थांनी आम्हाला अजून पेमेंट केलेलं नाही म्हणून आम्ही कामगारांचे पगार करू शकत नाही असे सांगतात। साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर कामगारांचे पगार कंपनीने केले पाहिजे, त्यानंतर पगारांच्या स्लिपा संस्थांना सादर करून त्यानंतर साईबाबा संस्थान संबंधित ठेकेदाराला ती रक्कम अदा करत असते असे म्हणून ते कंपनीकडे बोट दाखवतात। या गोंधळामुळे कामगारांचे हाल होत आहे। काही कामगारांनी पगार होत नाही म्हणून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। या कर्मचाऱ्यांचे पगार का करत नाही याचा जाब विचारत एमपी कंपनीच्या ऑफिसमध्ये शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसह स्वतःला कोंडून घेतले आहे। कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे यावेळी शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी सांगितले आहे। मी या ठिकाणी हा जो साईबाबा संस्थांच्या हद्दीतला जो हा रूम आहे, हा रूम साईबाबा संस्थांनी एमपी एंटरप्राइजेस या कंपनीला ऑफिससाठी दिलेला आहे, त्यांचं कामकाज पाहण्यासाठी। मी यासाठी या ठिकाणी येऊन बसलेला आहे। दुपारपासून साधारण दुपारी 2 वाजेपासून मी या ठिकाणी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह। कारण जेव्हापासून या कंपनीला साईबाबा संस्थांनी ठेका दिलेला आहे तेव्हापासून या कर्मचाऱ्यांच्या पगाराची, त्यांच्या PFची आणि त्यांच्या सगळ्या सोयीसुविधांची या ठिकाणी तक्रार सुरू आहे। एकाही महिन्यात नियमितपणे पगार या कंपनीने केलेला नाही आणि साईबाबा संस्था मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। आतासुद्धा दिवाळी तोंडावर आलेली आहे, 2 महिन्यांचे पगार या कर्मचाऱ्यांचे थकलेले आहे। अत्यंत गरीब परिस्थितीत ही लोक या ठिकाणी काम करीत आहे, स्वच्छतेचं काम करीत आहे। म्हणजे साईबाबा संस्थांच्या या हद्दीमध्ये कॅम्पसमध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या कामगारांचे पगार साईबाबा संस्थान करत नाही। जे पोटतिडकीने या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे त्यांचे पगार मात्र करायचं किंवा करायला लावायचं यांच्यामध्ये ते धाडस नाही किंवा आहे ना ती माणुसकी यांच्यामध्ये राहिलेली नाही। म्हणून मी आज या ठिकाणी असा निर्णय घेतला, जोपर्यंत ही लोक या लोकांचा पगार करत नाही, संबंधित कंपनी असू दे किंवा साईबाबा संस्थांचं प्रशासन असू दे, ज्यांची जबाबदारी असेल त्यांनी या लोकांचे पगार तातडीनं करावेत आणि दिवाळीच्या बोनस संदर्भातला निर्णय तातडीने या ठिकाणी घ्यावा, यासाठी मी स्वतःला कोंडून घेतलेला आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून मी बाहेर निघणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांना माझं उल्लेख साहेबांशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी या ठिकाणी मला सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही असं करू, हे सातत्याने चालू आहे। त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या कंपनीचा दंडात्मक कारवाई म्हणून त्यांना ब्लॅकलिस्टेड करत आहोत आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून त्यांची जी डिपॉझिट अनामत रक्कम आमच्याकडे जमा आहे ती आम्ही जप्त केलेली आहे। काय करणार, तुमच्याकडे साईबाबा संस्थांकडे मुळातच इतका पैसा आहे, त्यांची रक्कम जमा जरी केली तुम्ही, प्रत्यक्ष कामगारांच्या हातात काहीच नाही। अक्षरशः एका कर्मचाऱ्याची आई आजारी आहे, त्याला दवाखान्याचं बिल भरायचं आहे, पैसे नाही, पगार नाही, आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे। या सगळ्या गोष्टीला जबाबदार साईबाबा संस्थांची काहीच नाही याच्यामध्ये जबाबदारी, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। प्रतिनिधी गणेश भालेराव, OS न्यूज शिर्डी।